हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपले सावजी स्पेशल मटण थाळी तयार आहे। तर आता आपण ह्याचे साहित्य आणि कृती बघूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत सावजी मटण रस्सा। त्याच्यासाठी इथे मी मटण अर्धा किलो मटण आहे, स्वच्छ धुवून आपण आळणी मटण शिजायला टाकले। आपण कुकरला शिजवणार नाहीये बरं का हे मटण, हे वरतीच आपण आळणी मटण शिजवून घेणार आहे। कारण कुकरपेक्षा जेव्हा आपण वरती आळणी मटण शिजवतो तेव्हा त्याला चव फार छान लागते। आता इथं मसाले काय घेतलेत ते मी दाखवते तुम्हाला। आता आपण सावजी मटण रस्सा करतोय तर त्याच्यासाठी गरम मसाले आवश्यक आहेत। तर इथे 1 चमचा धणे आहेत, अर्धा चमचा जिरे आहेत, पोह्याचा चमचा आपण टेबल स्पून असतो तो, आणि इथे गरम मसाले आहेत, लवंग आहे, दालचिनी आहे, काळा वेलदोडा आहे, 1 दगडफूल आहे, 2 हिरवे वेलदोडे आहेत, बडीशेप आहे, खसखस आहे आणि तीळ आहे। आता हे सगळं प्रमाण मी अर्धा किलो मटणाच्या अंदाजाप्रमाणे घेतलेलं आहे। तर सगळा मिळून हा गरम मसाला 2 चमचे होत असेल, 2 ते 2.5 चमचे। तर 4-5 लवंगा, 2 वेलची दाणे, 2 हिरव्या वेलदोडे घेतलेत। चुकलं मी सांगण्यात, काहीतरी मिस्टेक केली मंडळी। 4-5 लवंगा घेतल्यात आपण, 4-5 मिरी दाणे घेतलेत, 2-3 लवंगाचे तुकडे घेतलेत, काळा 1 वेलदोडा घेतलेला आहे आपण, दगडफूल घेतलेला आहे आणि 2-3 हिरवे वेलदोडे घेतलेत, थोडीशी बडीशेप घेतली, खसखस घेतली अर्धा चमचा तीळ घेतलेत सफेद, अर्धा चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे। आणि इथं ह्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 बेडगी मिरच्या आणि 2-3 ह्या अशा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी। आता इथे बाकीचे मसाले बघा। इथे आपण आलं घेतलेलं आहे, साल काढून आलं घेतलंय, खोबरं घेतलेलं आहे, 1 अर्धी वाटी खोबरं आहे, 2 इंच 2 तुकडे आहेत आल्याचे, कांदा आहे मीडियम साईजचे 2 कांदे आहेत, कोथिंबीर आहे, लसूण घेतलाय आपण। इथं 1 पोह्याचा चमचा म्हणजे टेबलस्पून आपण बाजरीचं पीठ घेतलंय, 1 टेबलस्पून फुटाण्याची डाळ घेतली आणि 1 टेबलस्पून आपण तांदूळ घेतलेत। आता हे सगळे मसाले आपण छानपैकी खरपूस भाजून घेणार आहे। गरम मसाल्यासहित आपण सगळेच मसाले भाजणार आहे, मी दाखवते तुम्हाला। तोपर्यंत हे मटण शिजतंय, हे मटण शिजलं की आपण फोडणीला टाकणार आहे। हे मटण शिजतंय तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया। इथं आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकले, तेलामध्ये हा कांदा भाजून घेणार आहे आपण। आता चांगला कांदा आपल्याला खरपूस लाल होईपर्यंत भाजायचा आहे। तर हा कांदा तुम्ही गॅसवरती भाजला तरी पण छान लागते बरं का। आज मी गॅसवर नाही भाजणार, आज मी असा भाजून घेते, थोडासा लाल करून घेते। खरपूस कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकलंय मी, त्या तेलामध्ये आता आपण कांदा भाजतोय। अशा प्रकारे आपण कांदा भाजून घेतलेला आहे। आता आपण खोबरं भाजतोय, तेल घातलंय आपण, त्या तेलामध्ये आता खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। हे पहा, अशा प्रकारे आपलं खोबरं पण छानपैकी भाजून झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता ह्याच पॅनमध्ये आपण हे गरम मसाले भाजून घेतोय। छानपैकी आपल्याला आता खरपूस होईपर्यंत भाजायचे गरम मसाले हे। तीळ आहे, खसखस आहे, 1 काळा वेलदोडा आहे, 4 लवंगा, 4 दालचिनीचे तुकडे आहेत, दगडफूल आहे, 2 हिरवे वेलदोडे आहेत, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे आहे, 4-5 मिरी दाणे आहेत, पुन्हा एकदा रिपीट करते मी गरम मसाला, खसखस आहे, तीळ आहे। आता हे आपण भाजून घेतोय। जास्ती पण करपवायचे नाहीयेत हे मसाले आपल्याला, नाही तर मग मटणाच्या रश्श्याला थोडासा चवीला फरक पडतो। आता हे आपलं भाजून झालंय, मी काढून घेते। आता आपण ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या, ह्या मिरच्या पण आता आपण शेकवून घेतोय जरा, कारण काय मंडळी पावसाळ्याचे दिवस आहेत, तर ही मिरची थोडीशी मऊ पडली, तर आपण आता शेकवून घेऊया।
म्हणजे मसाल्यामध्ये छान वाटली जाईल मिरची आपली. 2 बेडगी मिरच्या आहेत आणि बाकी 4 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. आता आपण हे जे बाजरीचं पीठ घेतलं होतं 1 चमचा, ते पीठ भाजून घेतोय. बाजरीचं पीठ आहे हे खरपूस भाजायचं आहे आपल्याला. आता आपलं बाजरीचे पीठ पण भाजून झाले, हे काढून घेऊया आपण. आता आपण ही डाळ जे घेतलं होतं 1 चमचा फुटाण्याची डाळ आहे आणि 1 चमचा तांदूळ आहेत. हे तांदूळ आणि डाळ पण आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपले डाळ तांदूळ सुद्धा भाजून झालेली आपण काढून घेऊया. तांदूळ चांगले फुललेत आपले आणि हे फुटाण्याची डाळ काय एवढी भाजायची गरज नाही आपल्याला, तरी आपण थोडीशी शेकवून घेतोय तांदळाबरोबर. तर हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपले सगळे मसाले छानपैकी आपले भाजून झालेले आहेत. आता लसूण आणि आलं मी काय भाजून घेतलेलं नाही, लसूण कच्चाच ठेवलेला आहे आणि आलंही कच्चं आहे. इथं आपण कांदा पण भाजून घेतलाय, कोथिंबीर आहे. आता हे सगळे मसाले आपण एकत्र वाटून घेणार आहे. सगळ्यात आधी आपण लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतोय, कारण काही वेळेला खोबऱ्याचे तुकडे जर खोबरं किसून घेतलं तर पटकन बारीक होतं आणि आज थोडासा वेळ कमी असल्यामुळं मी तुकडे करून घेतले. तर आता हे आधी खोबरं आपण मिक्सरला बारीक करणार आहे, त्याच्यानंतर लसूण आलं टाकून, लसूण आलं कांदा कोथिंबीर टाकून आपण बारीक करणार आहे आणि नंतर मग आपण हा गरम मसाला टाकून सगळा मसाला थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला काढून घेतोय. दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा मंडळी, आपला इथं छानपैकी असा आपण हा जो सावजी मटण मसाला आहे तो पूर्णपणे सगळा आपण छान मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता आपलं आळणी मटण शिजलंय का बघूया आपण. उतरून ठेवलेलं आहे मी गॅसवरून. आपण इथं बघूया शिजलंय का मटण आपलं. हे मटण पण आपलं छानपैकी शिजलेलं आहे. आता आपण फोडणीला टाकूया. तर हे पहा, इथं आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण थोडीशी लाल मिरची पावडर तेलामध्ये टाकणार आहे. आपण तेलामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. आता हा मसाला आपण टाकतो. आता सगळे मसाले आपण छान खरपूस भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तेलामध्ये आपण जास्ती हे मसाले आता करपून नाही द्यायचे. थोडेसे आपण असे भाजून घ्यायचे, थोडेसे असे साधारण. आता जास्ती जर हा मसाला आपण भाजला तर मग आपण आधी भाजून घेतले, त्याच्यामुळं करपण्याचा किंवा टेस्टला थोडा फरक लागण्याचा संभव असतो. म्हणून आपण तात्पुरते हे मसाले, जो मसाला आपण बारीक करून घेतला मिक्सरला, हा तेलामध्ये अगदी 5-1 मिनटं परतायचा आहे. जास्ती परतून नाही घ्यायचा आपल्याला, एकदम लाल पण नाही करायचा. आता कसं आहे मंडळी, जसा प्रांत बदलेल तसं आपल्या खाद्यसंस्कृतीसुद्धा बदलल्या जातात. तर आता सातारकर मटण तर मी भरपूर टाकलेलं आहे बघा आपल्या चॅनलवरती जाऊन. मटण बिर्याणी आहे, जत्रा स्पेशल मटण रस्सा आहे, काळ्या वाटणातला मटण रस्सा मी टाकलेला आहे. तर आता म्हणलं बघूया आपण सावजी करून बघूया. आता हा आपण सावजी मटण रस्सा करतोय. आता फक्त कोल्हापुरी मटण रस्सा आणि सावजी मटण रस्सा राहिला होता, तर आता मी करते. आपण मालवणी मटण रस्सा सुद्धा करणार आहोत. आता हा सावजी मटण रस्सा झाल्यानंतर आपण कोल्हापुरी मटण रस्साची एक रेसिपी टाकूयात, पांढरा आणि तांबडा रस्सा. आता ह्याच्यामध्ये मी थोडे पावडर मसाले घेतलेत. हा 1 चमचा आपला मटण मसाला आहे. हा छोटा चमचा आहे, हा घरगुती मटण, हा आपला घरगुती वापरातला मसाला आहे. अर्धा चमचे, 1 चमचा नको टाकायला, तिखट जास्ती होईल. तर तिखट असतं हे मटण, पण अर्धा चमचाच टाकते कारण आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे हे बघा. आता हे मसाले सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे. मटण जेवढं झणझणीत असेल तेवढं छान लागतं बरं का मंडळी.
पण आता इथं आपण मिरच्या ज्या तिखट घेतलेल्या आहेत वाटणामध्ये, आणखीन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या वाटणामध्ये घेतल्यात. तर हे वरचे जे पावडर मसाले आहेत हे जरा जपूनच टाकायचेत आपल्याला. अशा प्रकारे आता हा मसाला चांगला आपण 5-1 मिनटं परतून घेणार आहे. तर अशा प्रकारे हा मसाला आपला छान परतून झालेला आहे. जास्ती परतलेला नाही, आपण एक 5 ते 7 मिनिट एकदम बारीक गॅसवर परतून घेतलेला आहे. मी तुम्हाला कारण सांगितलं आहे, कारण आपण पहिले सगळे मसाले भाजून घेतल्यामुळं हा मसाला आपल्याला जास्ती भाजायचा नाही आहे. तर हे पहा झालेलं आहे. आता आपण मटण टाकूया. हा जो आपण आळणी रस्सा करून घेतलेला आहे तो आळणी रस्सा आपण आता ह्या वाटणामध्ये टाकतोय. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता आळणी रश्श्यामध्ये आपण मीठ टाकलेले आहे, त्याच्यामुळे ह्याच्याकडे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. थोडंसं आपण आता मीठ टाकणार आहे. आता आपण ढवळून घेऊया. आता हे मिक्सर जो आपण मसाल्याचा मिक्सर होता त्यातलं पाणी आहे, पाणी टाकले. आता आपण हा रस्सा छानपैकी उकळून घेऊया आणि मग दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हा रस्सा एक 10 मिनिटासाठी उकळून द्यायचा आहे. छानपैकी रस्सा उकळून एकसारखा झाला की मी दाखवते तुम्हाला. तर हा पहा मंडळी, अशा प्रकारे आपला तर्रीदार सावजी मटण रस्सा तयार आहे. आता आपण सर्व करूया. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने आपला झणझणीत असा सावजी स्पेशल मटण रस्सा तयार आहे. तर आता आपण सर्व करूया. हे पहा, झणझणीत असा छानपैकी आपला तर्रीदार सावजी मसाला आपण सर्व करतोय. तर हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपली सावजी मटण थाळी तयार आहे. तर आपल्याला ही थाळी आवडली, हे मटण आपण कसं केलंय ते बघितलेलं आहे तुम्ही. तर अशा प्रकारे करून बघा, खाऊन बघा, खूप छान चव येते, खूप छान लागतं पण हे मटण. तर अशा प्रकारे करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.